आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका
सारे सारे गरे ग ग पद पद सा हृदयी हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळसी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळसी माळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आत्मरूपगणेषु किलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पंढरीचा देवराया नामाचा उच्चार रात्रंदिस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग अलंकापूर निवासी ज्ञानेश प्राणप्रिय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढिवाळ असणारे भक्त प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म नाथ महाराजांचा सर्वांच्या परिचित असणारा अत्यंत गोड अभंग या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज आपल्याला देवाला काय आवडतंय याचं सगळं दिग्दर्शन या अभंगामध्ये करताय विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय नाथ महाराज मांडत असताना सांगतायत की देवाला काय आवडतंय देवाला आवडत असणारी पहिली गोष्ट जो रात्रंदिवस नामाचा उच्चार करतोय तो देवाला आवडतोय पण अजून काय आवडतंय नाथ महाराज सांगतायत ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो देवाला आवडतोय बरं अजून काय आवडतंय नाथ महाराज प्रकार सांगत असताना सांगतायत ज्यानं गोपीचंदनाचा टिळा लावलाय तो देवाला आवडतोय बरं अजून काय नियमावली सांगितलं जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतोय तो देवाला आवडतोय आणि या सगळ्या गोष्टी करतोय आणि नित्य नियमाने करतोय तो देवाला परम पूज्य नाम फार आवडतोय असं नाथ महाराज अगदी देवाला काय काय आवडतंय याचं दिग्दर्शन आजच्या अभंगामध्ये करत आहे विठ्ठल अभंगावरती काही चिंतन मांडण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार श्री
तीर्थक्षेत्र मजले शहर या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परमश्रद्धेय पूजनीय असणारे सर्वांचं गुरुस्थान असणारे शांती ब्रह्म गुरुदेव बाबांच्या गोड कृपाशीर्वादानं व परमपूजनीय श्रद्धेय पूजनीय असणारे आपल्या सर्वांच्या हृदयाचं स्थान आदरणीय स्वामी महाराज यांच्या प्रेरणेनं चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील तृतीय दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे आलेला आहे. आजचे अन्नदाते जे आहेत आपल्याला संध्याकाळी जे अन्नदान केले आजचं आदरणीय श्री किसनजी पांडुरंग इंगळे साहेबांकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. टाळी वाजलेले इंगळे साहेबांकरता आणि म्हणून त्यांचं आजचं अन्नदान आहे. आजची त्या ठिकाणी संकीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे आलेली आहे. आजच्या कीर्तन सेवेकरता हा काही एकट्याचा खेळ नाहीये, म्हणून अतिशय त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज सेवेकरता उपस्थित आहे. अतिशय महाराष्ट्रामध्ये आपल्या गायनानं वेळ लावणारी ही मंडळी आहे. मला वाटतंय आपल्याला ही भेटली आपलं भाग्यच आहे. कारण यांनी हे स्वतःच तत्वज्ञान ठेवलं नाही तर आमच्या परिसरामध्ये 100-125 विद्यार्थी तयार केले. अशी व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय असणारे गायन सम्राट गानगंधर्व आदरणीय आमचे कुहक बाबा असतील. आदरणीय गोड कीर्तनकार जे करत आहेत अतिशय गोड आहे. जसं ज्ञानोबा त्यांच्याकरता ओवीच खर्च करून टाकताय. साच आणि मवाळ वितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे अशा आदरणीय युवा कीर्तनकार आहेत आणि सर्व गुण संपन्न आहेत. त्यांना कुठेही बसवलं तरी सगळ्यामध्ये मॅच होणारं व्यक्तिमत्व आदरणीय आदरणीय त्या ठिकाणी सचिन महाराज आहेत. आदरणीय ज्यांच्या मृदुंगावरची थाप नुसती ऐकूच वाटते. असं वाटतं कीर्तन बाजूला ठेवावं आपण मृदुंगच ऐकत राहावं असे ताल महर्षी आदरणीय श्रद्धेय पूजनीय आपल्या परिसराचं फार मोठं वैभव आहे. नेवासा तालुक्यामध्ये गाव ना गाव त्या ठिकाणी पिंजून काढलेले आदरणीय महाराज जे आहेत आदरणीय श्रद्धेय योगेश बाबा आहे. त्यांच्याही चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. आपली सगळी ग्रामस्थ मंडळी आहात. अतिशय गोड साऊंड सिस्टीम ज्यांचे आदरणीय दादा आहेत. आमचे व्यासपीठ त्या ठिकाणी चालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय बोरुडे बाबा आहेत. सगळीच मंडळी हार्मोनियम वादक आपली सगळी त्या ठिकाणी श्रवण करणारी मातृवर्ग पितृवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. माझ्या बरोबर आलेले देवगडला जर तुम्ही गेला असाल कारण आपण परिसर फार श्रद्धेचा आहे. बाबांची फार मोठी श्रद्धा आपल्या म्हणजे आपण फार श्रद्धेनं त्या ठिकाणी दर गुरुवारी मंडळी जात. तिथे गेल्यानंतर आपल्याला रोजनिशी या अगोदर कधीच उपलब्ध नसायची. पण देवगडची रोजनिशी अलीकडे निघायला लागली. 2 वर्षापासून निघते. ज्या रोजनिशी ज्यांनी काढले त्या आदरणीय त्या ठिकाणी श्रद्धेय आमचे खंडाबाई माऊली ते आमच्या बरोबर आले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार श्रद्धा नुसती त्यांनी पत्रिका स्टेटसला पाहिले तेवढे महाराज मलाही पण यायचे आणि म्हणून त्या ठिकाणी आदरणीय माऊली महाराज ते काल परवा आदरणीय श्रद्धेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मला वाटते भातकुडगाव ते देवगड हा त्यांनी पायदंडे 16 त्या ठिकाणी आयोजित 2 वर्षापासून करतात. अशी माऊली आदरणीय आलेले आहेत. माझ्या बरोबर आलेले आमच्याकडे फार परंपरा आहे. मग आम्ही त्याला फळ परंपरा म्हणतो. आता आपल्याला फळ म्हणतात पण आमच्याकडे एक परंपरा आहे. आम्ही त्याला कातोरे परंपरा म्हणतो. असे 3री पिढीमध्ये कीर्तनकार असे आजोबा आहेत वडील आहेत आणि नातू सुद्धा कीर्तनकार करतोय. आमचे कातोरे महाराज आलेले आमचे गोड मृदुंग वाजवते. आमचे अंबादास महाराजही त्या ठिकाणी आलेले. आपण सगळी मंडळी आहात. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आता तरी राहिलं असेल आमचे सगळे टाळकरी वृंद सगळे आमचे चौकदार विनेकरी मातृवर्ग सर्वांच्या चरणावरती विनम्र भावांना नतमस्तक होतो आणि पाऊण तासभर चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल
आधीच उशीर, मी अगोदर आपल्या सर्वांची त्या ठिकाणी क्षमा मागतो. आमचा थोडा रोड चुकला ना, आम्हाला थोडासा एक 5-10 मिनिटं उशीर झाला, क्षमा मागतो. क्षमा मागितली तर काय त्या ठिकाणी लहान आणि मानली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी गाडी आहे, शेवट इंजिन आहे, काय त्या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही. म्हणून प्रथमतः क्षमा मागतो, माझ्या चिंतन सेवेकरता मार्गक्रमण करतो. आपल्या परंपरेमध्ये जर पाहिलं पोहक बाबा, आपल्याकडे देव पंचायतन मांडली जाते. 5 देवता अतिशय प्रामुख्यानं मानल्या जातात. आपल्याकडे परंपरेमध्ये जसं देव पंचायतन आहे, कारण 5 देवता हे अनादि आणि नित्य मानलेले आहे. पण त्या भगवान शंकर हे अनादि आणि नित्य मानलेले आहे. सूर्यदेवता हे अनादि आणि नित्य मानलेले आहे. जगदंबा हे अनादि नित्य आहे. तेवढा भगवान गणेश हे अनादि आणि नित्य आहेत. आणि भगवान विष्णू हे जसे 5 देवता नित्य मानलेले आहेत, तसं आपल्या परंपरेमध्ये संत पंचायतन सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते. फार महत्वाची संत पंचायतन मानली जाते. 5 संत प्रामुख्याने आपल्याला पाहता येतील. ज्ञानोपर आहेत, नामदेव महाराज आहेत, त्याच्यानंतर पाहिलं तर नाथ महाराज आहेत, वंदनीय तुकोबर आहेत आणि निळोबर आहे. हे आपल्याला संत पंचायतन अतिशय महत्वाची मानली जाते. या 5 संतांकडे जर आपण अनेक विशेषत्वानं पाहिलं तर प्रत्येक संताचं एक एक वैशिष्ट्य आपल्याला बाजूला बाहेर निघतं महाराज. अलौकिक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. जाणते मंडळी आहात, ज्ञानोबऱ्यांकडे पाहिलं तर ज्ञान हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं महाराज. नामदेव महाराजांकडे पाहिलं प्रेम आणि भक्ती नामदेव महाराजांकडे पाहायला मिळते. नाथ महाराजांकडे पाहिलं तर नाथ महाराजांकडे त्या ठिकाणी शांती पाहायला मिळते. वंदनीय तुकोबऱ्यांकडे पाहिलं, तुकोबऱ्यांकडे वैराग्य पाहायला मिळतं. आणि निळोबऱ्यांकडे पाहिलं तर गुरुनिष्ठा पाहायला मिळते. मी एक एक मिनिट घेणार आहे. ज्ञानोबऱ्यांकडे किती अफाट ज्ञान आहे, किती अफाट ज्ञान आहे. ज्ञानोबर आहे ज्ञानाचं सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज स्वतः आपल्या अभंगामध्ये वर्णन करत असताना सांगतात, 1400 वर्ष जगलेले चांगदेव पण ज्ञानोबराला लोटांगण आले. का रे महाराज? कारण त्यांच्या मुखाबिंदातील शब्द आहे. कारण ज्ञानोबर आहे ते सामान्य नाही. उपजताची ताणी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. सामान्य 1400 वर्ष जगलेला, मी आता तुला नाही बोलला जगलेली, काय काय ते काही सामान्य नाही. आपल्या तोंडातून येऊ नये महाराज. रावणाबद्दल सुद्धा अपशब्द येऊ नाही. आपली तिथपर्यंत नाही ना योग्यता. मी आता नाही शब्द वापरतो, तुम्हाला लक्षात येईल, पण आपली योग्यता नाही. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगलेले, पण 16 वर्षाच्या त्या ठिकाणी ज्ञानोबराला शरण येतात. फक्त एकमेव वैशिष्ट्य आहे, फक्त ज्ञान आहे महाराज. नामदेव महाराजांकडे पाहिलं तर प्रेम आणि भक्ती आहे, अफाट प्रेम आणि भक्ती आहे. काय गुरुले डॉक्टर महाराज एक भाव फार मोठा सांगतात. ज्यावेळेस नामदेव महाराज देवाच्या त्या ठिकाणी समोर जात आहेत, देवाला सांगताय देवा जेवायला या, 12 वाजले, वेळ झालाय. देव काही केलं येत नाही. नामदेव महाराज पहिली गोष्ट अट्टहासाने टाहो फोडतायत, देवा जेवायला या. टाहो फोडला तरी देव येत नसेल ना, तर डॉक्टर महाराजांचा भाव आहे,
जर हाका मारून देव येत नसेल तर त्याकरता रडलंच पाहिजे. मी ना भागवतकार सांगतायत महाराज, भागवतामध्ये फार गोड श्लोक येते. वाघ गदगदा द्रवते यस्य चित्तम रुदत्य भिक्षणम हसती क्वचिच्च विलज उद्गायती नृत्यतेच मद भक्तियुक्तो भुवनम पुनाती. त्याच्यात रदत्य शब्द आहे. देवाकरता कधी कधी रडलंय पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणताय कंठी प्रेम दाटे दैनी वीर लोटे. रडलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी नामदेव महाराज देवाकरता रडायला लागले. आता हसाना हाका मारल्या देव येत नाही तर रडलं पाहिजे म्हणून रडायला लागले. रडायला लागल्याबरोबर देव तरी येईना, कारण देव तसा थोडा येईल. देव परीक्षा घेण्याकरताच बसलेला आहे. आणि मग देवानं विचार केला आता काय केलं पाहिजे, याची अजून परीक्षा घेतली पाहिजे. मग देवानं विचार केला पाहू वाट पाहू. म्हणून देव वाट पाहायला लागले. नामदेवरायला वाटलं आता जर हा देव रडून येत नसेल ना, आता याच्या पुढे कपाळ मोक्षच केलं पाहिजे. कपाळ मोक्ष करायला लागले. परिणाम आहे का, डोक्यातून रक्त जायला लागलं, फुटलं डोकं. आणि मग देवाला वाटलं बाप रे बाप, लई पाहिले जत्रा करणारे पण हा एकच जाऊ द्या ज्याला कळेल. बरेच पाहिले पण असा भक्ती करणारा पाहिला नाही. महाराज नामदेव महाराजांनी सांगितलं देह गेला तरी चालेल पण मी आता तुझून हटणारच नाही देवा. आणि म्हणून त्या ठिकाणी देवा करता अहम भाव त्या ठिकाणी गेलाच पाहिजे. मी भाव गेलाच पाहिजे. जोपर्यंत देह तादात्म्यात जात नाही तोपर्यंत मी ब्रह्म या पदापर्यंत आपण जातच नाही. तो कोबरा देवाकडे हीच मागणी करताय. देवा आता ऐशा करी उपकार, देहाचा विसर पाडीवस. माझा जोपर्यंत देहाचा विसर जात नाही तोपर्यंत मला त्या ठिकाणी काय होणार नाही, मला त्या ठिकाणी भगवत प्राप्तीपर्यंत जाता येणार नाही. म्हणून मीपणा गेला पाहिजे. आणि देवाने तेच केलं महाराज. परीक्षा पाहिली, देह तादात्म्य नामदेव महाराजांचं गेलं, देव प्रगट झाले. काय प्रेम असेल. देव प्रगट झाल्याबरोबर नामदेवरायाला सांगितलं काय आणलंय. आता दोन भाव आहेत, एक नैवेद्य आणि एक दूध आहे. नामदेवरायांच्या हातानं देवानं महाराज दूधही पिलं. महाराज फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नाम देवा हाती दूध घ्याला. किंवा निळोबारे वर्णन करत नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. डोळे हाता मान्य महिमा संताचा, डोळे हाता मान्य महिमा संताचा, डोळे हाता मान्य महिमा संताचा, डोळे हाता मान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा. निळोबारे वर्णन करत आहे. ते सामान्य काय प्रेम आहे नामदेव महाराजांचं की जगाच्या मालकानं प्रगट व्हावं, सामान्य महिमा नाही. आणि मग त्या ठिकाणी देवानं नैवेद्य ग्रहण करावा. ही काय प्रेम आणि भक्तीमुळे देवही प्रगट होतोय. म्हणून नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य प्रेम आणि भक्ती. महाराज तुकोबऱ्यांचं वैशिष्ट्य वैराग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवावा न स्वीकारावा यालाच वैराग्य म्हणतायत. वैराग्य यालाच म्हणतायत महाराज. मिळालेल्या गोष्टीला त्यागून टाकायचे त्यालाच वैराग्य म्हणतात. उगा भेटतच नाही, नाही मला नका देऊ. अरे भेटतच नाही ना. अरे मिळालेल्या वस्तूला त्यागायचे त्याला वैराग्य म्हणतायत महाराज. हे वैराग्य. तुम्ही जर नगर मध्ये आलात तर पिंपळगाव माळवी गाव आहे. त्या ठिकाणी ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज होऊन गेले. आपण नाव ऐकलं असेल बऱ्याच मंडळींनी. त्यांनी शेवटपर्यंत एकही रुपयाचा स्वीकार केला नाही, हातच लावला नाही. त्यांनाच वैराग्य मूर्ती म्हणताय. त्यांनाच म्हणतो, कोणाला नाही म्हणत महाराज. ओ बाबांनी फार आता त्या परिसरात आपल्या नाही शेवटपर्यंत हात लावले याला वैराग्य म्हणताय. काय धगधगीत वैराग्य महाराज. म्हणून वैराग्याच्या गोष्टी आता आपण फक्त आता जाऊ द्या, नको वेळ. आणि निळोपर्यंत पाहिलं. निळोपर्यंत वैशिष्ट्य आहे गुरुनिष्ठा आहे महाराज. काय अफाट निष्ठा आहे. 42 दिवस निळोबऱ्याने अनुष्ठानाला बसावं का तर तुकोबऱ्याचं देव वैकुंठाला गेले म्हणून. अनुष्ठान काय सामान्य नाही. अन्न पाण्याचा त्याग केला महाराज. का रे बाबा त्यागच करून टाकला. आणि त्याग केल्याबरोबर धावा करायला लागले तुकोबऱ्यांचा. अनुष्ठान काय सामान्य नाही.
अलीकडचे उपोषण पाहिले तर उपोषणाचा परिणाम साध्या मंत्र्यावर पडत नाही. तिथं लिहिलेलं असतं आमरण उपोषण. त्या उपोषणाचा परिणाम साधा मंत्र्यावर पडेना. का बरं? हा बाहेर जातो केळं खाऊन साले जर जात ते अलीकडचे उपोषणाचा परिणाम जर मंत्र्यावर पडत नसेल, माझ्या निळोपराच्या उपोषणाचा परिणाम ऐका ना दादा, जगाच्या मालकावर पडला आणि जगाचा मालक प्रगट झाला. प्रमाण घेत नाही, आता वेळ होईल आपल्याला. निळोपरांच्या पुढे देव प्रगट व्हावे आणि निळोपराला सांगावं, आलोय मी तुमच्या भेटी करता. डोळे उघडले पाहिलं तर ओळखीच वाटेना. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, मी नाही ओळखत. का रे? मी देव आहे. देव तुला कोणी बोलवलं? बोलवल्याशिवाय म्हणजे जाऊ ना, कशाला आला? आणि म्हणून कोण आहे? अरे मी देव आहे, तुला ओळखत नाही. का बरं? तू याचा धावा करीत असे. मी वंदनीय तुकोबऱ्यांचा धावा करतोय, जा आणि पाठवून दे. का? काय गुरुनिष्ठ आहे. तुकोबऱ्यांना त्या ठिकाणी काय झालं? यावं लागलं. महाराज याला गुरुनिष्ठा म्हणताय. मला शेवटचंच त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगायचंय. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे. काय अलौकिक वैशिष्ट्य आहे. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे, नाथ महाराज शांती. हे वैशिष्ट्य नाथ महाराजांचे अफाट शांती आहे. किती शांती आहे? एक यौवन नाथ महाराजांच्या अंगावरती योगेश बाबा 108 वेळा थुंकला, पण नाथ महाराजांनी प्रसादच दिला आणि त्याला मुक्त केला. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद दिला आणि त्याला मुक्ततेकडे नेलं. एवढी नाथ महाराजांची शांती. महाराज तेच नाथ महाराज आपल्याला देवाला काय आवडतंय याचं दिग्दर्शन आजच्या अभंगात करताय. माझी प्रस्तावना सांगली बरं, हा प्रस्तावनाच होती आता मी अभंगाच्या दिशेने आता वाटचाल करतो. असं लाईनद्वारे पाहिजे, नाही तर घोटाळा होतो. आता मला अभंगाच्या दिशेने जायचंय. त्या संपूर्ण जगाचा विचार केला तर या संपूर्ण जगामध्ये बाबा 2च जण आहेत. या सगळ्या मंडपामध्ये किती जण आहेत? किती जण आहेत? 2घेच जण. मी नाही, नाथ महाराजांची भाषा आहे महाराज. सहज मंडपी दोघेची दोघे. किती जण आहेत? 2घेच आहे. नाथ महाराज म्हणतात सगळ्या मंडपामध्ये किती जण आहेत? 2घेच जण. थोडी भाषा जड जाईल पण मला सोपं करून सांगता येत. 2घे जण कोण आहे? एक जड आहे आणि दुसरा चेतन आहे. कोण आहे? एक जड आहे आणि दुसरा चेतन आहे. आपल्या भाषेत आता 12 आहे तिथे त्यांना माहिती. एक सजीव आहे आणि दुसरा निर्जीव आहे. समजलं काय? किती सोपं आहे बरं. एक सजीव आहे आणि दुसरा निर्जीव आहे. ऐका, निर्जीवाला कसल्याही स्वरूपाची आवड संभवत नाही. का बरं? मूळतः ते जड आहे आणि जडाला कसल्याही स्वरूपाची आवड संभवत नाही. मूळतः जड आहे. मी उदाहरण देऊन जातो. माझ्या समोर ठेवलेला हा माईक आहे, आमच्या शिष्टीवाल्या दादाने ठेवलेला आहे. फार सुंदर ऑपरेटिंग केली, ठेवलाय माझ्या पुढे. जर आता 9ला कीर्तन संपलं सचिन महाराज आणि जर हा माईक त्यांनी उचलून ठेवलाच नाही तर हा किती दिवस राहील बरं? अरुण भाऊ किती दिवस राहील? किती दिवस? काल्यापर्यंत बरं, उद्याच्या कीर्तनापर्यंत नक्की राहील ना. कुठं जाणार आहे? त्याला काय पाय फुटणार आहे काय? एखादा भंगारवाला आलाच नाही आणि त्याला पाय म्हणजे आला न्याला तर नाही राहील, पण आलाच नाही तर हा माईक पुढच्या सप्त्यापर्यंत राहील का नाही? राहील ना. का बरं? कारण मूळतः जड आहे. तुम्हाला इथील समजेना. मी अजून सोप्याच. आपली वारी पंढरीला जात असेल ना? जाते ना. पंढरीला वारी जात असताना त्या मार्गाने ज्या वारी जाते त्या मार्गाच्या कडेला आहे ना नंबरे असतात. नंबरे तुम्ही पाहिलेत ना? ते दगड असतात, त्याला नंबरे म्हणतात. त्या नंबरावरती लिहिलेलं असतं पंढरपूर 210 किलोमीटर, पंढरपूर 200 किलोमीटर, पंढरपूर 190 किलोमीटर लिहिलेलं असतं. मला तुम्हाला विचारायचे का हो, त्या नंबऱ्यानं किती वाऱ्या पाहिल्या असतील किंवा किती दिंड्या पाहिल्या असतील? कितीतरी पाहिल्या असतील. कितीतरी. बाबा कधी तो नंबऱ्या आपल्या बायकोला म्हणतो का आपण या वर्षी जोडीनं वारीला जाऊ? मी कोणाचं सांगतोय? का? मूळतः जड आहे. विठ्ठल नाथ महाराज एक दृष्टांत फार गोड सांगतात. काय झाले? एक आजोबा शेतामध्ये पाणी देण्याकरता रात्री निघाले आणि त्यांच्या नातवानं त्यांचं धोतर पकडलं. बाबा मला तुमच्या बरोबर यायचं म्हटलं. बरोबर
बाबांना सांगितलं, अरे बाळू येता येणार नाही बाबा, मी येणार. अरे रात्री दार धरावं लागेल, रात्री इच्छू काटावं, मला काय तुला नेता येणार नाही. आता नाही येणार म्हटल्यानंतर ते बाल हट्ट आहे. शास्त्रामध्ये 2 हट्ट आले, एक श्री हट्ट आणि एक बाल हट्ट पूर्णच करावे लागतात. काय करावं काही कळेना, पॅक पकडलं. आणि मग ते बाबा हुशार होते, त्याने लगेच त्याला कड्यावर घेतलं. म्हणजे अरे तुला काय करतो मी, आपल्या दुकानातून तुला काही खाऊ घेतो. ते दुकानात आणलं, त्या दुकानाच्या काउंटरवर बसवलं. त्या दुकानदारानं नेमकं काय केलं होतं, असे चांगले चांगले खेळणे आणले होते. काही साप आणले होते रबराचे, काही असे ते वेगवेगळे प्राणी आपले रबराचे आणले होते. ह्या पोरे म्हणले काय घ्यायचे घे, यांना खायला घ्यायचं ना कॅडबरी, बिस्किट पुडा, बाकी काही कुरकुरे वगैरे. ते म्हणलं बाबा ते मला ते साप घ्यायचे, ते रबराचं साप घ्यायचं. नाही ते नको घेऊ घाबरून, नाही मला तेच घ्यायचं, नाही तर मी तुमच्याच बरोबर येणार. पुढं काय करा, मग ते साप घ्यायचं म्हटल्यानंतर केवढ्याला म्हणजे 100 रुपयाला. तो साप काढला, त्या बाळाला दिला. महाराज 100ची नोट आजोबाने काढली, दुकानदाराला दिली. त्या मुलाला घरी आणलं. आजोबा पाणी देण्याकरता निघाले आणि यानं मुलानं बराच वेळ त्या सापाबरोबर खेळला. रबराच्या सापाबरोबर खेळ कंटाळला. ते काय प्रत्येक बऱ्याच वेळ एखाद्या गोष्टीवर खेळत नाही. खेळ कंटाळल्याबरोबर त्यानं काय केलं, तो साप आपली आजीबाई वस्त्रीवर झोपलेली होती, म्हणजे त्याची पणजी. फार तिला ऐकायला येत नव्हतं, वयोवृद्ध होती, दिसत नव्हतं, वस्त्री पडलेली होती, झोपलेली. त्या आतुनात त्याला तिला साप टाकून दिला आणि ते बाळ झोपायला गेलं. त्याचा बाप रात्री 12 वाजता MIDCतून सुटल्याबरोबर तिची लाईट नेमकं त्या सापावर चमकली. आजीच्या तिथं ते चमकल्याबरोबर ती घाबरलं. त्याला वाटलं आपल्या म्हातारीच्या अंगावर लईच मोठं किरकोळ आहे. किरकोळ काय केलं पाहिजे, आता त्याचं काहीतरी आपल्याला त्याला बाजूला करून त्याला मारावं लागलं. त्याच्या डोक्यातच त्याने लगेच आरडाओरडा चालू केलं, रंभो या इकडे लय मोठं किरकोळ आहे. सारे 7-8 लोक गोळा झाल्यावर सगळ्यांनी विचार केला, ऐका त्या म्हातारीच्या अंगावरून आधी साप बाजूला केला पाहिजे आणि मग मारला पाहिजे. जर म्हातारीच्या अंगावर साप मारायचा प्रयत्न केला तर म्हणजे तुम्हाला माहिती म्हातारी म्हणून मग आधी काय केलं पाहिजे, आधी साप बाजूला केला पाहिजे. मग काय करायचं, माऊली त्याने ढोल आणले, गावातले ढोल त्या म्हातारीच्या कडाने आणि लगेच ठडान ढोळून ते काय वाजायला लागले, चांगले तालात वाजायला लागले. पण साप हालेना डुलेना काहीच करेना. ती नुसतं बरं झालं दृष्टांतातली म्हातारी बहिणी आहे, नाही तर उठून पळाली असते बहिणी. ते एवढा ढोल वाजवायला लागल्याबरोबर काहीच होईना. तेवढ्यात त्याचा लहान भावाला त्या पोराचा चुलता त्यानं पाहिलं, दादा काय चाललंय. अरे म्हणलं बघ ना त्या आपल्या आजीच्या अंगावर किती मोठं किरकुड आहे. मग म्हणजे ते किरकुड बाजूला करावं लागेल ना, मग त्याला मारावं लागेल. अरे म्हणले तुला शाळेत जा म्हणलं होतं, दुपारच्या सुट्टीत पळून यायचं. तुला जा म्हणलं ऐकत नीट शाळेत. म्हणजे काय झालं, अरे शाळेत गेल्यावर कळालं असतं, विज्ञानामध्ये तुला शिकवलं असतं सापाला कान. मग मला काय माहिती, मग त्यात किती वाजलं कसं ऐकायला जाईल. मग ते एक जण मला आणणारे काठ, लांबलचक बांबू काठा गोळा केला, तर त्याचं ऐकलं आणि बांबून काठ आणायला चालू केलं. आता लांबून म्हातारीच्या अंगावरून बाजूला काढायला लागले. आता लांबून उलस खायला गेले का म्हातारीच्या श्वासाच्या हालायचं मोठे बाजूला. आता ते घाबरायचे मला. तिथं नाथ महाराज चालले होते. हा सगळा प्रयोग चालला होता. नाथ महाराजांनी पाहिलं त्याला बोलवलं, ओ दादा काय चाललं. म्हणजे पहा ना आमच्या आजीच्या अंगावर किती मोठं किरकोळ आहे, किती मोठं किरकोळ आहे. म्हटल्यानंतर नाथ महाराज त्याच्या जवळ गेले आणि जवळ गेल्याबरोबर त्या किरकोळाचं त्या आणि बारीक निरखून पाहिलं आणि त्या दादाला सांगितलं, अरे बावळा तुला कळत नाही काय. म्हणले अरे हे किरडू जरी कापडाचे, हे किरडू जरी कापसाचे, आपल्या भाषेत बोलू हे किरडू जरी रबराचे, अरे रबराचे कापसाचे, मूळतः ते जड आहे, त्याला जडाला कसल्याही संवेदना होणार नाही, ते हलणार सुद्धा नाही का. मूळतः जड, मूळतः निर्जीव. विठ्ठल विठ्ठल चेतनामध्ये असते, चेतनामध्ये आवड असते. मला चेतनामध्ये काही प्रकार तुमच्या समोर मांडायचे. चेतनामध्ये शास्त्रकारांनी 4 प्रकार केले महाराज. एक ब्रह्माची आवड, एक देवाची आवड, एक संतांची आवड आणि एक जीवाची आवड. मला 4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. पण पहिली गोष्ट क्लिअर करूनच टाकतो, ब्रह्माला कसल्याही स्वरूपाची आवड संभवत नाही. ऐक दिले ऐक इकडं पण मी ऐकाय. ब्रह्माला कसल्याही स्वरूपाची आवड संभवत नाही. काही शास्त्र ऐकणारी मंडळी असतात, तर ब्रह्म हे उपाधिरहित असल्या कारणानं त्याला आवड संभवत नाही. विषय मिटला.
मला आता जीवाची आवड, संताची आवड आणि देवाची आवड इथपर्यंत यायचंय आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. विठ्ठल पहिला मुद्दा, काय आवडतंय संताला, मग जीवाचं पो आधी संताचं पो. काय आवडतंय संतांना आपण विचारू. बऱ्याच संतांचं आपल्याला पाहता येईल पण विस्तारानं नाही, एकाच माध्यमातून पाहू. आवडतंय काय संताला? संताला देवाचं काय आवडतंय महाराज? देवाचं रूप आवडतंय. आवडे रूप गुजिरे सगुण, आवडे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, पाहता काय आवडतंय संतांना? संतांना देवाचं रूप आवडतंय. एका वाक्यात बोलू का? संतांना देवच आवडतोय महाराज. सगळंच होतं. संतांना काय आवडतंय? देवच आवडतोय. किती आवडतोय? बहु आवड जीवापासून प्राणाईपेक्षा देव आवडतोय. बरं मी तुम्हाला विचारतो, आपल्या सर्वांना विचारतो, आपण ऐकतायत ना सगळे? पण आपण सगळे ऐकतायत ना? हो तर म्हणा ना, म्हणजे मला बरं वाटत जराशी. हा बाकी काय, आपण ऐकतायत ना सगळे? हो ऐकताय, सगळे ऐकताय. काही नाही, माझ्या कीर्तनामध्ये बाबा मी खरंच कोणाला त्रास देईन, खरंच देईन. आता कोण बाबाला ज्ञात असेल. माझ्या कीर्तनात मला फक्त वाटतं श्रोत्यांना ऐकावं. त्यांनी डोळे झाकले तरी चालेल, फक्त कान उघडे ठेवा. म्हणजे आता तुम्हाला मोकळी आहे, ज्याला डोळे झाकायचे झाकू शकता. म्हणजे अर्धा तास एखादी डुकला पण होईल, झोप पण. फक्त कान उघडे ठेवावे एवढी माझी विनंती आहे. मला बाकी काय करायचं ऐका. म्हणजे आता ते आपल्या सर्वांना मला विचारायचंय का हो, आपल्या सगळ्यांना नेमकं आवडतंय का? काय आवडतंय? सगळेजण उत्तर देतील, मला माझी पत्नी आवडते, मला माझा मुलगा आवडतोय, मला धन आवडतोय. हे सगळे उत्तर खोटे महाराज, सगळे खोटे. का बरं? ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादी आपदा येते किंवा एखाद्या संकटात तो सापडतो, त्यावेळेस तो पत्नीचाही विचार करत नाही महाराज, तो मुलाचाही विचार करत नाही. तो सगळ्यात पहिली गोष्ट तो त्याच्या जीवाचा विचार करतो, प्राणाचा विचार करतो. तुम्हाला अकबर आणि बिरबलाची कथा माहिती असावी म्हणून मी तिकडे वेळ घालवत नाही घालवत. सगळ्यांना माहिती आहे त्या अकबर म्हणायचा सगळ्यात प्रिय मुलगा आहे, पण बिरबलानं सांगितलं सगळ्यात प्रिय काय आहे तर जीव आहे, प्राण आहे. उदाहरण त्यानं समोर ठेवलं, माकडीन आणि माकडीचं बाळ आणलं आणि माकडीनं शेवट बाळाला पायाखाली दाबलं, वर पाहत केले, उंच त्याच्यावर उभी राहिली. कळालं सगळ्यात प्रिय काय तर प्राण आहे, सगळ्यात प्रिय काय प्राण आहे. पण मी हाच प्रश्न जर संताला विचारला, हो बाबा तुम्हाला सगळ्यात प्रिय काय आहे, तर संत सांगतात आम्हाला सगळ्यात प्रिय आमचा देव आहे. जीवी जिया जीवा, जीवी जिया जीवा, जीवी जिया जीवा, प्रेम भावाची भावा, प्रेम भावाची भावा, उजवा तोली केशवा नुलावणे वो, विजेचा दुलावले
संताला विचारला, संत सांगतात आम्हाला जीव अजिबात आवडत नाही. तुझं वाचून केशवा अणू आवडे. नाही आवडत. अणू म्हणजे फार बस. मला वाटतं आता मी तेवढं विज्ञानात मी अजून शिकलो असतो तर मला कळलं असतं. पण मला वाटतंय अणू म्हणजे रेणू अणूपेक्षा लहान असतो ना. रेणू अणूपेक्षा लहान असं म्हणतात. रेणूचा अणू म्हणजे 6वा भाग काहीतरी असा आहे. विज्ञानाचा भाग आहे. मी कशाला क्लिष्टतेत शिकलो. पण लहान म्हणजे अणू सुद्धा अणूपेक्षा लहान भाग करा. पण सांगतात मला तेवढाही सुद्धा माझा प्राण आवडत नाही. तो माझा भगवान परमात्मा तेवढा आवडतोय. काय आवडतंय मग पंढरपुरे सगळं आवडतंय पाहून घ्या. पण तेवढाही मला तो आवडत नाही. एक वेळेस सांगू प्राण गेला तरी चालेल पण देवा तुझ्यापासून मी मागे येणार नाही. मला रामायणातले फार गोड प्रसंग आठवतोय. त्या रामायणामध्ये ज्यावेळेस रामप्रभू रावणाचं युद्ध चालू असतं योगेश बाबा, माऊली युद्धामध्ये रामप्रभू हे धर्माच्या बाजूने आहेत आणि रावण हा अधर्मी आहे. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे कधी कधी कोणाचा विजय होत असतो. नेहमी नेहमी बोला ना नेहमी कोणाचा विजय होतो. धर्माचाच होतो. कारण देव सुद्धा धर्माच्याच बाजूने राहतात. इथे धर्म आणि अधर्माचं युद्ध ठरवा घडीवर. आणि त्या रावणाचे अनेक योद्धे अधर्माच्याच बाजूने म्हणून मरत होते, गतप्राण होत होते. रावणानं तातडीची मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं का रे आपलेच मरतय. तिकडे एकही जाईना वानर आपल्याला आता काहीतरी करावं. एक जण म्हणलं का तुमचा जो भाऊ आहे तो 6 महिने झोपतो, कीर्तनाला आला तरी झोपतो. राव त्याला उठवा ना. हा म्हणजे उठवावं लागलं. मला कसं उठवायचं. मला उठवण्याकरता काय केलं पाहिजे. वक्ते बाबांचा एक भाव सांगतो. वक्ते बाबा म्हटले त्या कुंभकर्णाला उठवण्याकरता माऊली काय केलं. दारू पाजवली. आपल्या भाषेत मदिरा कळायची नाही. आपण सुज्ञ माणसात म्हणून दारू कळून जाईल. दारू त्याला पाजली हत्तीला दारू पाजून त्याच्या अंगावर सोडले. त्या कुंभकर्णाच्या अंगावर हत्ती गेले. किती विशाल असेल तो कुंभकर्ण. त्याच्या बेंबीत 2-4 हत्ती पडले. मेली म्हणजे किती मोठा असेल. पण किती मोठा मग त्याला उठवायचं कसं. मग आता त्याचा विषय भाव सांगत असताना म्हटले त्या रावणाला सांगितलं सगळे खाद्यपदार्थ आणा. मग सगळ्या त्या लंकेतले खाद्यपदार्थ गोळा केले. खाण्याचे पिण्या काय जे नाही ते त्याला पुन्हा काय सगळं जमत होतं. हा सगळे गोळा करून ठेवल्याबरोबर त्याचा वेगळा सुगंध सुटला आणि तो उठला. उठल्याबरोबर आधी विचारायचं मला कशाला उठवलं, मला कशाला बोलवलं बा इकडं. त्यानं काहीच विचार केला नाही. जे दिसल ते खाल्लं. असं म्हणतात काही सैनिक खाल्लं म्हणजे काय असं असू दे आता. एवढं खाल्लं आणि खाल्ल्यानंतर एकाला विचारलं मला उठवलंय कशा. म्हणजे दादालाच माहिती विचारायला जा. दादाकडे तो आल्याबरोबर दादाला प्रणाम केला. विचारलं दादा मला उठवलं कशाला. अरे बाळा अरे माझा आणि त्या रामाचं युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये अनेक त्या योद्धे आपले गतप्राण झालेले आहेत आणि आता तुला त्या युद्धामध्ये सामील व्हावं लागेल आणि आपला बदला घ्यावा लागेल. त्याला वाटलं बरोबर आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट वागलं पाहिजे. माफी मागून शब्द बोलून जातो. माफी मागितला हा शब्द आधी घेतलाय बरोबर. म्हणजे माफी मागितली. काय एकाची टाळी वाजवतात. एकाचं मीठ खातो तो बटन तिसऱ्याचं दाबीतात. ज्याला कळेल कळून जाऊ द्या. ज्याला कळेल कळून. हा मी आधी शब्द माफी मागितला. मग तो तसा नव्हता. त्यानं सांगितलं दादा मी तुझं अन्न खाल्लेलं आहे. मी तुझं मीठ खाल्लेलं आहे. मी आता त्या युद्धामध्ये जातो. प्रणाम केला दादाला. निघाला. पण त्याला एका गोष्टीचा प्रश्न पडला. का रे मी या युद्धाला चाललोय खरा पण युद्ध चालले कशामुळे याचं कारण तर कळालं पाहिजे. तो पुन्हा पाठीमागे वळाला. दादा एक विचार होता. विचार. अहो दादा हे युद्ध कशामुळे चाललंय बरं. युद्धाचं नेमकं कारण काय. म्हणजे काय नाही मी त्या रामाची बायको पळून आली. अरे पण दादा किती सोपं आहे. तिनं सोडून त्याची बायको. हा मग तुला एवढा कर्ज उठवलंय का. म्हणजे तुला मार्गदर्शन करायला नाही उठवलं. जा म्हटल्यावर निघाला महाराज. ऐका इतका बलाढ्य होता. त्यानं असा जर पाय ठेवला ना तर अनेक वानर त्याच्या पायाखाली गतप्राण व्हायची. अशी त्यानं बुचकुली पकडली. अनेक त्या ठिकाणी वानर त्याच्या बुचकुलीत योगेश बाबा यायची. सगळे वानर घाबरली महाराज. पण रणांगणामध्ये माग पाठ दाखवायची नाही. प्राण गेला तरी चालेल. तर रणांगणात ती वानर सगळे त्याच्या तुटून पडायची. काय योगायोग आहे. अशी बुचकुली पकडली महाराज आणि त्याच्या बुचकुलीमध्ये अनेक वानर आले.
अनेक वानर आल्याबरोबर त्याच्यात एक गंधमादन नावाचं वानर होतं. त्याच्या असं बोटाला चिकटलं महाराज आणि त्याचा इतका सुगंध आहे. गंधमादन म्हणजे उपजता ज्याच्या शरीराचा सुगंध आहे म्हणून त्याचं नाव गंधमादन ठेवलेलं आहे. इतका सुगंध सुटला तेव्हा त्या कुंभकर्णानं पाहिला फार सुगंध येतोय. त्या निरखून पाहिलं तर एक वानराच्या अंगाचा येतोय. त्याला बाकीचे वानर टाकले महाराज आणि त्या असं गंधमादनाला जवळ घेतलं. विचारलं क्या चल रहा है? ते गंधमादन मला फॉक चल रहा है. त्याला प्रेम करून जा क्या चल रहा है? एवढा सुगंध कसा? एवढा सुगंध कसा? एवढा सुगंध कसा? तुम्हाला मला शरीराचा उपजताच माझ्या शरीराचा सुगंध आहे म्हणून माझं नाव सुद्धा गंधमादन आहे. भले मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे, फार प्रसन्न आहे, फार प्रसन्न आहे म्हटल्याबरोबर ऐक मी तुला काय करतो, मी सोडून देतो. फक्त एक गोष्ट म्हण, मी काय आहे? रावणाचा आहे. रावणाचा एवढीच गोष्ट म्हण, मी सोडून देतो. काय विशेषत्व आहे सचिन बाबा? त्यानं सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल पण मी रावणाचा म्हणणार नाही. रागानं महाराजा कुंभकर्णाला त्यानं दुसरा बोट घेतलं आणि त्याच्या डोक्यावरती ठेवलं. नाकातोंडातून रक्त यायला लागलं. रक्त यायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी आता मरेल की काय वानर या अवस्थेमध्ये. आणि या कुंभकर्णाने सांगितलं हे गंधमादना मरशील, मन रावणाचे. काय निष्ठा आहे महाराज? त्यानं सांगितलं मेलो तरी चालेल, मी मरेल पण रामाचा म्हणून मरेल. याला त्या ठिकाणी देव आवडलं म्हणताय. विठ्ठल विठ्ठल त्यांना देवच आवडतोय महाराज, देवच आवडतोय, फार आवडतोय महाराज. बहु आवडते फार याचा विस्तार होईल. मग महाराज फार देव आवडतोय. एवढंच काय त्या देव आवडतोय पण त्याचं रूपही आवडतंय. ते सगुणात्मक रूप आवडतंय. का बरं तेच आवडतंय? विस्तारानं जात नाही, एकाच वाक्यात उत्तर देऊन जातो. कारण सगुण भजलो की निर्गुणाची प्राप्ती होते म्हणून त्याचं ते रूप आवडतंय, फार आवडते. त्याला पाहिलं तरी मनाची समाधानता किंवा सुखाची प्राप्ती होते. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. मला आवडतंय, आवडीनेच मी पाहिल कारण मला सुखाची अनुभूती होते. तुझ्या रूपाकडे पाहिलं रे पाहिलं की मला तदाकार सुख होते. सुख सुख म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबराची ओवी एक देतो पुढे जातो. ज्ञानोबरा सांगतात किंबहुना सोय जीवात्मयाची लाहे तेथ जे होय तया नाम सुख. जीव आणि आत्मस्वरूप एक होणं. आणि तुकोबरा म्हणतात मला त्याचं रूप जरी पाहिलं की माझं शिव आणि त्या ठिकाणी जीव एक होतो, मी तदाकार होतो. विठ्ठल विठ्ठल देवाकडे जर जायचं असेल, ऐकून जा, देवाकडे जायचंच असेल तर देवाकडं एक रूप होऊनच जावं लागतं. वेगळं होऊन नाही जाता येत, एक रूपच व्हावं लागतं. एकदा काय झालं, एकदा गोरक्षनाथ महाराज आणि कबीर महाराजांचा थोडा वाद झाला. यमुनेच्या तटावरती दोघे जर बसलेले. श्रेष्ठत्व कोण आहे? गृहस्थी श्रेष्ठी आहे का ब्रह्मचारी संन्यासी श्रेष्ठ? थोडा वाद पेटला. वाद पेटल्यावर हा वाद आपल्याच करता राहतो, फक्त दाखवतात ते महाराज. संत साधू आपल्याच करतात, ते लीला करत असतात. वाद एवढा विकोपाला गेला की कबीर महाराज म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आणि गोरक्षनाथ भगवान महाराज म्हणायचे आम्ही श्रेष्ठ. बरोबर त्यांनी पैस टाकली. म्हणजे आता ही यमुनेची पात्र आहे. या यमुनेच्या पात्रामध्ये आपण काय करायचं? एक रूप धारण करायचं. आणि जो रूप धारण करेल आणि जो त्या ठिकाणी शोधेल तो काही कनिष्ठ आणि जो शोधच लागणार नाही त्याच्यात गेल्यानंतर तो श्रेष्ठ ठरलो महाराज. म्हणजे त्याच्यात गुप्त व्हायचं, सापडायचं नाही असं जर झाले तो श्रेष्ठ. मग आधी छापा काटा केला. गोरक्षनाथ महाराजांचा नंबर आला. म्हणले जा तुम्ही. त्यांनी त्या पाण्यामध्ये काय केलं? गेले आणि एक रूप माशाचं रूप धारण केलं. कबीर महाराजांनी 2 तासातच मासा पकडला आणि वर काढला. गोरक्षनाथ प्रकट झालं. म्हणजे ओळखलं आता तुम्ही रूप घ्या. कबीर महाराज पाण्यात गेले आणि रूप घेतलं. महाराज 2 दिवस झाले सापडे. जायचं का आपण शोधायला? म्हणजे 2 दिवस जाऊ नको, जेवून जाऊ आपण. 2 दिवस झाले सापडे ना. काय करावं काही करेना. 2 दिवस सापडे ना.
गोरक्षनाथ महाराजांनी हात जोडले, सांगितलं कबीर महाराज तुम्ही प्रगट व्हा. कबीर महाराज पाण्याच्या बाहेर आले आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी विचारलं का हो मी पाण्यात गेलो माशाचं रूप धारण केलो तर तुम्ही मला 2 तासातच सापडिलं. 2 दिवस झाले इथं अन्न पाण्याचा त्याग केला आणि तुम्हाला शोधतोय. तुम्ही काय रूप धारण केलं होतं? त्या कबीर महाराजांना दिलेलं उत्तर फार गोड आहे. कबीर महाराज म्हणले मी पाण्यात गेलो पाणीच झालो, ज्याला कळेल कळून जा. पाण्यात गेलो पाणीच झालं. पाणी झालं कसं शोधता येईल? तसं देवाकडे जात असताना देवच व्हावं लागतं महाराज. देव देव होऊनी ठेवा म्हणून आपल्याला संतांची आवड कळाली. संतांना देवच आवडतो महाराज, आवड कळाली. मला जीवाची आवड सांगायची 9ला 10 कमी आहेत, मला 10 मिनिटात थांबवायचंय. आता ऐका जीवाची आवड काय काय आवडतंय जीवाला? मला आता मी तुम्हाला विचारतो तुम्हाला आवडतंय तरी काय? तुम्ही काय सांगता नाही भाऊ घे ना 10 मिनिटात नेमका आवडतंय काय? मला लगेच सांगून जायचंय. आपल्या सगळ्याची आवड महाराज वेगवेगळी आहे. सगळ्यांची आवड वेगवेगळी आहे. मी उदाहरण देऊन पुढे जाईल. आपल्या सगळ्या सप्ताह कमिटीच्या आयोजकांना काय केलं आत्ता माहितीवर आली सूचना दिली. ऐका आता आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक पिशवी त्याच्या 100 रुपये दिले जातील. आत्ताच लगेच वेळच नाही घालवायचा. लगेच दिल्या जातील आणि लगेच जवळ एखादा बाजार आहे की तर जवळ एखादा बाजार रात्रीचा उघडा रात्री घोडेगावचा बाजार जाऊ द्या लई काय आपण घोडेगाव रात्री ठेवू रात्री घोडेगावच्या बाजाराला सगळ्याला नेऊ म्हणजे दुकानात नेऊ. ते नको बैलाच्या बेलाच्या वेळ तिकडं दुकानात सगळ्याच्या बाजारात नेऊ. सगळ्याला गाड्या बोलवल्या तिथं नेलं. नेल्याबरोबर मला तुम्हाला विचारायचं सगळेजण एकाच दुकानात जातील का? नाही तुम्ही नाही जायचे सगळे. काय एक विचाराचे माणसं पाहिजे असं नसतं आपण. सगळे एका दुकानात जाणार. बरं जाऊ द्या बाजार करू द्या वेळ झालाय आपल्याला. सगळ्याला इथं गोळा करू. सगळ्याला गोळा केल्यानंतर सगळ्याची पिशा खाली होत इथं. मला तुम्हाला विचारायचंय बाबा सगळ्यांच्या पिशवीतून बटाटेच पडतील का? हा नाही काही तर तिकडच खाऊन येते वडापाव बटाटे नाही पडायचे. म्हणजे ऐका आता मला तुम्हाला सांगायचंय सगळ्याची आवड एक नाही. सगळे एका दुकानात जाणार नाही. कोणी बांगड्या घोंगड्या काय जे असेल ते सगळं घेईल. काही फरसाण सगळं खाऊन येईल. सगळे तिथं पिऊन येईल. म्हणजे कोल्ड ड्रिंक करून घ्या. मी कंसातलं मला राहायचं विसरून गेलो. म्हणजे सगळं काहीतरी सगळं तिकडच काहीतरी ज्याची त्याची आवड वेगवेगळी आहे. पहा बरं जर जीवाची आवड एक नाही पण मला पुढचं वाक्य बोलायचंय. जीवाची आवड एकच नाही महाराज पण सगळ्या जीवांना प्रपंचातलंच आवडतंय हे विशेष आहे. हे जरी वेगळं वाटत असेल आवड पण सगळ्याला प्रपंचातलंच आवडतंय. मी विचारतो तुम्हाला काय आवडतंय? सगळे प्रपंचातलेच उत्तर देतील. आम्हाला काय आवडतंय? बायको पत्नी जमीन जुमला पैसा या व्यतिरिक्त कोणाला वेगळं आवडत नाही आवडत महाराज. सगळ्यांना प्रपंचातला. मी नाही ज्ञानोबरांची भाषा आहे म्हणून मला बोलावं लागते. ज्ञानोबरा बोलताय विषय विषयाचा परिपाठ गोड परमार्थ लागे कडू कडू तो विषय गोडू जीवासी झाला. काय ज्ञानोबरांची भाषा गोड आहे. ज्ञानोबरा म्हटले या जीवाला गोड असलेला परमार्थ आवडत नाही पण या जीवाला कडू असलेला प्रपंच आवडल्याशिवाय राहत नाही. फार आवडतो मला फार आवडतो. त्या नात्याच्या अभंगामध्ये सांगतोय हा जीव विषयाच्याच मागे धावतोय. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किंवा दुःखाचे नारा
बरोबर शास्त्री बाबा याच्यावर एक दृष्टांत द्यायचे. मी बाबांचे म्हणून धाडसाने देतोय फार म्हणजे विषयाची धाव विषयाकडेच आहे, पण त्याला विषय सेवन केल्यानंतर त्याला काय त्याची कीव कोण करेल का तुकोबऱ्या सांगतात. दृष्टांत देतो आपल्याला लगेच पटेल. जुन्या शाळा आपल्या काळाच्या शाळा म्हणजे आपल्या नाही, तुमचं माझं नाही वय बसायचं पण जुन्या काळातल्या शाळा उदाहरण जुन्या काळात शाळा म्हणजे काय करायचे. जुन्या काळी आपण पाहिलं सारवायचे महाराज, शनिवार रविवार सुट्टी राहायची, शेण गोळा करायचं, सारवं लागायचं आणि मग ते फार मजा राहायची. दिवाळीला 15-20 दिवस सुट्ट्या राहायच्या. मग त्यावेळेस गुरुजी म्हणायचे आणि बाई म्हणायचे. अलीकडे आपण मॅडम आणि सर म्हणायला त्या काही तुम्हाला आठवत असेल सर. आणि मग नेमकं दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानं गुरुजी शाळेत आले आणि सगळे विद्यार्थी उठले. एक साथ नमस्ते गुरुजी. गुरुजी म्हणलं बसा रे पोरा बसा. सगळे पोरं खाली बसल्यावर मग गुरुजीने विचार का रे कसं काय दिवाळी झाली. गुरुजी मग ते पोरं त्या काळचे उड्या मारायला लागले. गुरुजी फार मस्त, सगळ्यांनी नवीन कपडे घातलेले. आता त्या मला वाटते दिवाळीलाच कपडे भेटायचे. मग गुरुवारी राऊत बाबांचं नेवासेला पहा, जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्रच आहे. त्याच्यामध्ये मला फार मुद्दा आवडला. त्यांनी सांगितलं त्या काळात अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा मिळत नव्हत्या. अन्न फार कमतरता होती महाराज. मी आपल्याला विचारेल, आपल्याला चपाती खायची म्हटलं जर 72च्या सालात तर कधी खायला मिळायची? एखाद्या सणालाच खायला मिळायची. अन्नाची फार कमतरता होती. अहो भात नव्हता खायला मिळत. हुलग्याच्याच भाकरीन हुलग्याचं कडण राहायचं. काय महाराज तो काळ फार भयंकर आहे. ते आम्हाला नाही अनुभवता आला, पण तुम्ही अनुभवलेलं आहे. जुन्या म्हाताऱ्या माणसाने आजोबांना ज्ञात असेल. अन्न मिळत नव्हतं. बरोबर वस्त्राची फार कमतरता होती महाराज. अहो वस्त्र एखाद्या गावात फुल बाहेरचं शर्ट राहायचं. मी बोलू की याच्या पुढचं वाक्य बोलू. जर पोरगी पाहायला जायचं असेल एखाद्याला गावात एखाद्याकडे फुल बाहेरचं शर्ट राहायचं. मग ते काय करायचं, त्याच्याकडे जायचं आदल्या दिवशी, हो तुमचं शर्ट द्या. ते शर्ट आणायचं, धुवायचं, सकाळपर्यंत वाळलं का मग त्या तांब्यात इस्तू घालायचं आणि त्याच्यावर फिरायचं. मग त्याला काय व्हायची, इस्त्री व्हायची महाराज. वस्त्राची कमतरता. अलीकडं महाराज रोज दिवसाला 4-4 कपडे बदलतेत माणसं. वस्त्राची मुबलकताय, निवाराही नव्हता. अलीकडं वस्त्र पूर्वी दंडाची महाराज लुगडी घालायची. माता माऊलीला ज्ञात असेल. आई मला सांगा दंडाचं लुगडं कशाला म्हणतात? 2 वस्त्र एकमेकाला जोडायचे, वेगवेगळ्या रंगाच्या मध्ये दंड घालायचा. दंड बरोबर ना. दंड बांध नाही म्हणलं, दंडच म्हणलं. म्हणजे दंड मध्ये घातलं जायचं. हा मग मी तुमचं सांगतोय. मी कुठं मी फक्त धोत्रावर आलो नाही, वस्त्रावर आलो. आता आहे मला विस्तारानं जायचं. पण बाबा दंडाची लुगडे घालायची. बरोबर आहे. दंड कशाला म्हणायचे? 2 रंगाची वस्त्र एकमेकाला जोडायची. त्याला काय बरं, एखाद्या वस्त्राचा भाग फाटला महाराज, तो टाकून देत नव्हते. दुसऱ्या वस्त्राचा त्याला भाग जोडायला दंड म्हणायचे. काय परिस्थिती, वस्त्राची कमतरता. अलीकडे आई ऐका, तुमच्या करत आहे. अलीकडं कोणीच माता माऊली किंवा पुरुष बाबा कोणाकडे आपल्याला सुईनं धागा सुद्धा टाकलेला वस्त्र दिसणार नाही दिसणार महाराज. मुबलकता आणि वस्त्रामध्ये एखादी माता माऊली 2-4 वेळा ती वस्त्र साडी परिधान करते आणि गोळा करते 7-8-10 साड्या. बरं योगायोग, तिची विल्हे वाट लावायला लगेच गावात 2 टप म्हणजे 4-10 साड्यावर 1 टप. बरोबर आहे. तिकडे किती मी टपावाला नाही, पण अंदाज आमच्या घरी आहेच ना. ते 4-5 साड्या दिल्या का 1 टप येतो, काहीतरी येतं. म्हणजे अलीकडे हा फरक झाला. वस्त्राची मुबलकता. चला मी लांब गेलो गड्या, मला जवळ जायचं होतं पण लांब गेलो. आता मला शेवट निवाऱ्यामध्ये आपण पुढे आलो.
राऊत बाबांचा भाव सांगतोय, महाराज निवारा कुडाचा होता हो, काय त्याच्यात कुडासारखं राहावं वरून ते छप्पर. पण आता ऐका, एवढा साधारण असलेला त्या ठिकाणी कुडाचा, पण त्यावेळेस पाऊस जर लागला तर गळायची सगळी घरं, रात्र रात्र जागं राहावं लागायचं. आपण मुबलकतेत पुढे आलो, आपल्याला आता सारवणं सुद्धा माहित राहिलं नाही राहिलं. आमच्या सिटी भागामध्ये पहिला उभं आणि आडवं सारव लागायचं, आता सारवणं माहित राहिलं नाही. आता पुसणं, पण आमच्या माता मावल्या आता खाली वाकून सुद्धा पुसायचं नाही, मग गोर भेडीत पुसायचं. तरी बाई म्हणजे मनक्यात घ्या, आता काय सांगावं, म्हणजे एवढी मुबलकता पुढे आली. पण मला सांगायचं जुना काळ होता. मग ते सगळे पोरांनी नवीन कपडे घालून वर्गात आलेले होते. गुरुजीने विचारलं, बरोबर कस काय निवळे? हुर्रे भारी गेले, फटके वाजवले. गुरुजी म्हणले, काय मला आणलं नाही काही फराळ? एक पोराने लाडू आणले होते महाराज, ते लाडू गुरुजीच्या टेबलवर ठेवले. गुरुजीने लगेच सांगितलं, तू या वर्षी पास. पास मानल्यावर तो मग ऐका काय करा, बाकीच्यानी मला काय काय केलं घरी घेऊन या. सगळे पोरं पळत गेले. त्यांना वाटलं 5 जर लाडू होत असेल तर घेऊन या काय. सगळे पळत गेले, महाराज काही ना काही घेऊन गेले. त्याच्यात एक बाळू नावाचं विद्यार्थी, बाळू काय रे गेला नाही? गुरुजी यावर्षी दिवाळीच केली. हा तू नापास. पोरग रडायला नापास, आता काय करा? सगळे पोरं पुढच्या वर्गात, मीच मागच्या वर्गात रे काहीतरी केलं. ते पळत घरी गेलं. आई हे आई काय रे बोल? काही नाही अगं आई, सगळ्या पोरांनी गुरुजी करता काहीतरी घेऊन आले, तर मला काहीतरी द्यावं लागेल. मग काही नाही आई, मग काय दे? मला काहीच केलं नाही, मनी ऑर्डर आली नाही, बाप काही पाठवलं नाही, फोन पे नाही, पैसे गुगल पेला नाही पाठवले, मनी ऑर्डर समजायचे नाही म्हणून आलं बरे. मग आता काय करावं म्हणले. काय नाही बरं आई, उद्या काय करेल गुरुजीला सांग, मी तुमच्याकरता बासुंदी बनवून दे. काय देते? बासुंदी बनवून दे. महाराज ते गेलो गुरुजी साहेब, गुरुजी उद्या दुपारच्या सुट्टीत आहे म्हणजे बासुंदी करून देते. बरोबर जा, मग तुला पास करेल, पण बासुंदी खाल्लं. पण ते दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पोरगा आवरून शाळेत गेलो, तर आईनं काय केलं, शेजारच्या गवळीवाड्यातून 10 लिटर दूध आणलं. 10 लिटर दूध आणलं तर काय केलं, पातेल्याला पाठीमागून काय केलं, माती लावली, चूल 3 टोकड्याची ठेवली, त्याच्यावर ते तापायला ठेवलं. फळफळ ते उकळायला लागलं, त्याच्यात चमचा घातला, त्याच्यात इलायची टाकली, काजू टाकले, बदाम टाकले. 9 वाजायला 1 मिनिट होता ना, सगळं भरभर टाकलं. ते आटलं आणि आटल्याबरोबर योगेश बाबा ते 1 लिटर झालं. इतकं घमंग सुटला, काय सांगू आता. सुटलंच घमंग, 9ला सुटणार आहे, पण थांबा. मग आता एवढं घमंग सुटला आणि तेवढ्यामध्ये तिचं लहान बाळ होतं 1-1.5 वर्षाचं होईल. ते उठलं बाबा. उठल्याबरोबर ती काय केली, त्या बाळाला ती पातेलं खाली ठेवलं, ती बाळाकडे पाहायला गेली. बाळाला दूध वगैरे सगळं आवरण्यात वेळ गेला. तेवढ्यामध्ये त्या गल्लीतून एक हिंडफिरस्त कुत्रं चाललं होतं आणि त्याला वास आला. आता काय वास बरं, एवढं सुगंध सुटलेला, 10 लिटर दुधाचं 1 लिटर आटून राहिलं. वास आल्याबरोबर त्यानं लगेच तिकडे एंट्री आणली. त्या दुधात काय, त्या पातेल्यात काय केलं, तोंड घातलं. या बाईनं पाहिलं, हाड माणूस तर तोंड घातलं. किती वाईट वाटलं असेल. एवढं एक तर उदाहरण आणलं, तिथं काम करायला सगळ्या गोष्टीनं फार वाईट वाटलं. जळकर लाकूड घेऊन त्याच्या पाठीमागं लागल्यावर आता काय कर, हाड मेल्या म्हणून तर कुत्र्याने तोंड घातलेलं पाहिलं, राग आला. पण जुन्या माता मावल्या फार कशा का सात्विक होत्या. कुत्र्यानं तोंड घातलेला कधी कोणाला खाऊ घालत म्हणजे अलीकडे नाही घाले. त्यांनी काय केलं की ते काय केलं, खापरावर तिनं टाकून दिलं. तिला वाटलं कशाला कोणाला ते टाकून दिलं. तेवढ्या दुपारची सुट्टी झाली, पोरग घरी. आई काय रे, काय ते तू बासुंदी करून देणार होती त्या गुरुजीला, मग ती बासुंदी. तिला राग आला बा. आता कोणाचा राग कोणावर काढतं बा. समज एखादा राग काढतं, इतका राग आला सचिन महाराज, ती म्हणली मेल्या जा तिकडं जाळ कर, तू हा जाळ कर आणि त्या गुरुजी सगळ्याच जाळ कर तिकडं पण कायची बासुंदी. महाराज ती पोरग रडायला लागल्यावर त्याला वाटलं आता मी नापास होईल, गुरुजीला बासुंदी नाही. सगळे पोरं पुढच्या वर्गात, मीच एकटा मागं नाही. रडायला लागलं. ते जाता त्या दाराच्या शेजारी ती बासुंदीचं खापर पाहिजे. त्याला लोक आईने केलं सांगतो विचारायचं ना, तसंच उचललं पळत गेला गुरुजीकडे आला. गुरुजीच्या टेबलवर ठेवलं. गुरुजी वाटच पाहत होता बासुंदीची. टेबलवर ठेवल्याबरोबर गुरुजी फार बासुंदी प्रिय होता. तुझं पाहता विठ्ठला प्रिय भाव त्यानं असं ते बासुंदीचं घेतलं. मार बाबा आपण तरी असं बोटाने चाकून करतो, त्यांची शिवीच कोरून केलं, चाटायला लागला. एवढी बासुंदी खायला लागला. बासुंदी खायला लागल्यावर चाटायला लागलं त्यानं खापर पुसून खाल्लं. आणि त्याच्या डोक्यात आलं, अरे याने आणून आणायची, डब्यात आणायची, बरं तांब्यात आणायची, बरं गल्लासात आणायची, याने काय आणली खापर. बाळीकडे काय आईला विचारू नये, आणली काय रे खापरात का दिली.
की पळत गेलं मा हे आई आला का मी आल्या आता रागच चाललेला होता का रे काय नाही खापर ते खापरात का बसू दिली अरे हात लावू नको त्याला त्याच्या कुत्र्याने तोंड घातलं कुत्र्याने तोंड घातलं ते पळत गेलं मार्ग गुरुजी खाऊ नका त्याच्या कुत्र्याने गुरुजी तोंड खाऊन बसले खाऊ नका म्हणतोय ना आता बरोबर गुरुजी म्हणले जाऊ दे काय नाही होत कुत्र्याने खाल्लं पण ते कुत्र्याने तोंड घातलं काय नाही होत पण एक खापर कशाचं एवढं इच्छा आला का मी आल्या परत रागत आला काय रे आई जाऊ दे म्हणले कुत्र्याने तोंड घातलं म्हणजे खापर कशा अरे हात लावू नको तुला सांगितलं आपल्या पिंट्याचं शिका द्यायचं रे शिका द्यायचं तिकडे गेलं मला गुरुजी खाऊ नका आमच्या पिंट्याचं शिका द्यायचं खापर आहे शास्त्राने सांगितले त्या गुरुजीचा रस विषयच आहे तो तिकडे खाना करता गेला तो विषयाकडे धावला पण विषय सेवायला गेला पण त्याच्यातले दोष कळाले मग ओकारा काढायला विषय सेव त्या ठिकाणी सांगताय विषय ओढी भुलले जीव भुलतात पण त्याच्यातला दोष कळाला मग आता त्याची कोण करील कीव महाराज कीव कोणी करणार नाही म्हणून त्या ठिकाणी सांगताय जीवाची आवड मला वेळ संपलाय काय जीवाची आवड जीवाची प्रामुख्याने आवड आहे काय आवड आहे तर फक्त आणि फक्त प्रपंचातले विषय संताची आवड देव जीवाची आवड प्रपंचातले विषय आता आम्हाला देवाची आवड पाहायची 9:01 विचारू आपण नाथ महाराजांना काय आवडतंय अभंगाच्या पहिल्या आवडे देवासी
काय आवडतंय. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाची आवड सांगत असताना सांगतायत देवाला जर आवडत असेल जो रात्रंदिवस नामाचा उच्चार करतोय तो आवडतोय. काय आवडतंय देवाला. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो देवाला आवडतोय. बरं काय आवडतंय. ज्यानं गोपीचंदनाचा टिळा लावलाय तो आवडतोय. बरं काय आवडतंय. आषाढी कार्तिकीची जो वारी करतोय तो आवडतोय. एका वाक्यात सांगतो वेळ संपलाय. बरं मला याचा सगळ्याचा मतितार्थ सांगायचा आहे. जो नित्य नेमानं करतो ते देवाला आवडतो. मग हे नेमकं करतो कोण. हे भक्त करतो महाराज. कोण नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो दिन रजनी हाची धंदा भक्त करतो महाराज. भक्तच करतो. जो गोपीचंदनाचा टिळा लावतो तो भक्त करतो. हे सगळं भक्त करतो आणि नित्य नियमाने करतो महाराज. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया. हे सगळं कोण करत असेल तर भक्त करतो. म्हणून देवाला जर कोण आवडत असेल हा जो प्रकार करतो तो आवडतो. तो भक्त आवडतो महाराज. 12वे अध्याय काढून घ्या. योमद भक्त समे प्रिया. देवाला काय आवडत असेल तर भक्त आवडत असेल. किती आवडतो. तीही प्राणा परते आवडते मद निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अजून एक ओवी देतो. नवलतया प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. काय भगवान परमात्मा प्रेम करतो भक्तावरती. अहो सारथ्य करतोय. काय सामान्य प्रेम आहे काय. याच्यावर बोलायला गेलं तर 2 तास पुरणार नाही. मला एवढं भक्तावरती देव प्रेम करतो. म्हणजे सगळं कोण करतोय तो भक्त करतोय. म्हणून देवाला भक्त आवडतोय. हे सगळं तो करतोय. आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावने समर्पित करतो. आणि कीर्तन म्हणजे काय एकच वाक्य सांगतो. कीर्तन ही बाबांच्या मुखारविंदातून भाव ऐकला. लोकांनी चांगलं म्हणावं याकरता कधीच करायचं नाही. देवानं चांगलं म्हणावं